brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। डॉक्टरांकडे गेस्ट असल्याने काही काळ थांबायला सांगितल्याच्या रागातनं एका तरुणाने रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण केली। तरुणीने मराठीतून थांबा सांगितल्याने परप्रांतीय असलेल्या गोकुळ झा याने तिला जबर मारहाण केली। या मारहाणीत तरुणी जखमी झाली। या मारहाणीनंतर आरोपी फरार झाला होता। मनसैनिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या आता ताब्यात दिले। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढची कारवाई सुरू आहे। दरम्यान तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून मानेला आणि पोटाला जबर मार लागल्याचं आता समोर आलंय। आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया। ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा, त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही दोन आमच्या ताब्यामध्ये आहेत। तर त्या अनुषंगाने प्रत्येकाचा ज्यामध्ये रोल कशा प्रकारे होता, जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ फुटेज, हे व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कशी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत। आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे। परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत। त्यांच्याकडे सुद्धा आमचं चौकशी सुरू आहे। ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमध्ये ताब्यात घेतलेलं आहे। तरुणीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या तब्येतीविषयी डॉक्टरांनी काय सांगितले ते सुद्धा पाहूयात। पेशंट आली आपल्याकडे एकदम गंभीर परिस्थितीने। पेशंटला सगळीकडे मार आहे, तिला खूप जास्त स्पाझम बसलाय, तिच्या छातीमध्ये दुखतंय पेशंटला, हात पाय बिलकुल तिचं मुवमेंट तिला करताना एकदमच हे होतंय। तर आपण एक्सरे वगैरे सगळं केलंय पेशंटचं। तर आता बघू, गरज पडली तर पुढे MRI वगैरे पण करणार आहे, त्यानुसार उपचाराचं पुढचं ठरवणार आहे। आता सध्या काय उपचार केलेला आहे? सध्या उपचार सगळं चालू आहे पेशंटला। आपण IV ने सगळं चालू केलंय, जेवढं गरजेचं आहे ते सगळं। जी धोक्याची परिस्थिती आहे का किंवा पुढे काही उद्भवू शकतं का असं काय? ते आता कंडिशनवरती बघतोय। आमचं सगळी जी हॉस्पिटलची टीम आहे ती पेशंटला एकदम चांगलं ऑब्झर्वेशन आहे आमच्या सगळ्यांचं तिच्यावरती। तर जसं जसं पेशंटचं कंडिशन आहे तसं तसं आपण ट्रीटमेंट सगळं चालू केलंय पेशंटचं। दरम्यान कल्याणच्या नांदिवली भागामध्ये ही घटना घडली होती। एका क्लिनिकमध्ये सोनाली कलासरे ही तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती। क्लिनिकचे डॉक्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हशी बोलत होते, त्यामुळे कोणालाही आत सोडू नको असं डॉक्टरांनी सोनालीला सांगितलं होतं। यावेळी नशेत असलेल्या गोपाळ झा हा डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता। जेव्हा सोनालीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा राग आलेल्या गोपाळने सोनालीला जबर मारहाण केली। यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांनी तरुणीची भेट घेत तिला आता मदतीचं आश्वासन दिलंय।